नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2025 ची आन्सर की ही आता आउट झालेली आहे. तुम्ही तुमच्या कॅन्डिडेट लॉगिन पोर्टलमध्ये जाऊन तुम्ही तुमची आन्सर की डाउनलोड करू शकता आणि कोणते करेक्ट क्वेश्चन आहे, कोणता इनकरेक्ट क्वेश्चन आहे, तेही तुम्ही चेक करू शकता. कशा पद्धतीने चेक करायचे आहे त्याचीच इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमची आन्सर की ही पी-डी-एफ स्वरूपात डाउनलोड करू शकता, तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. त्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकर कशा पद्धतीने रेज करू शकता, तेही तुम्हाला मी सांगणार आहे. आणि खूप विद्यार्थ्यांचे डाउट्स आहेत, की सर मला एवढा स्कोर आलेला आहे, तर माझा पर्सेंटाइल किती? सो त्याची सुद्धा व्हिडिओ आजच्या डेटमध्ये तुम्हाला आपल्या चॅनलला भेटून जाईल. त्या अगोदर एक नवीन अनाउन्समेंट आहे, ती तुम्हाला सांगत आहे. ती एकदा तुम्ही बघा. नवीन अनाउन्समेंट ही आहे, की आपण नवीन आता चॅनल एक YouTube चॅनल एक नवीन ओपन केलेलं आहे. ते हिंदी साठी आहे आणि मराठी जे काही स्टुडंट आहेत, त्यांच्यासाठी पण हा चॅनल आहे. त्यामध्ये जो चॅनल तुम्हाला सँडी कदम ऑफिशियल हिंदी या YouTube चॅनल हा आपला नवीन चॅनल आहे. त्याला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. ऑलरेडी त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणारच आहे मी. सो तिकडे जाऊन हा चॅनल सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. या चॅनलला तुम्हाला काय भेटणार आहे, कॅप राउंडची जे काही इन्फॉर्मेशन आहे, ए टू झेड पर्यंत सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला कॅप राउंड संदर्भात तिकडे भेटणार आहे. त्यानंतर डेली लाईव्ह सेशन आपण YouTubeला घेणार आहोत या चॅनलला. यामध्ये सर्व तुम्हाला डेली लाईव्ह सेशन असेल. त्यामध्ये तुमचे जे काही डाउट्स असतील, ते सुद्धा त्यामध्ये क्लिअर केले जातील. त्यानंतर जे काही डाउट्स सॉल्व्हिंग सेशन असतील, वन टू वन जे काही तुमचे डिस्कशन असेल, ते सुद्धा आपण लाईव्ह सेशन थ्रू या चॅनलला घेणार आहोत. त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व डाउट्स त्यामध्ये क्लिअर होतील. कॅप राउंड रिलेटेड हे आपले जे काही फ्री सेशन असणार आहेत, म्हणजे तुम्हाला कोणता कॉलेज अलॉटमेंट होणार आहे, कोणत्या कॉलेजला तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत, या सर्व गोष्टी आपण या चॅनलला सुद्धा डिस्कस करणार आहोत. त्यानंतर कोणता कॉलेज तुम्हाला भेटेल, हाऊ टू गेट कॉलेज थ्रू सीईटी, या सर्व गोष्टी आपण या चॅनलला देणार आहोत. सो हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि तुम्हाला ॲडमिशन सुद्धा भेटून जाईल कॉलेजेसमध्ये. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ती तुम्ही जॉइन करा. तो तुम्ही डायरेक्टली सबस्क्राईब करून ठेवा. आता आपला जो लेक्चर आहे, जो आपला टॉपिक आहे त्यावरती आपण येऊया. आपण सीईटीच्या वेबसाईटला आलेलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर तुम्हाला सीईटी एक्झामिनेशन पोर्टल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ते मेन्शन केल्याच्या नंतर अशी विंडो तुमच्याकडे ओपन होईल. ती ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला कुठे तुम्हाला स्कोर चेक करायचा आहे, तर ऑब्जेक्शन ट्रॅकर यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपण इथे बघत आहोत. महाराष्ट्र एल-एल-बी 3 इयर्स सीईटी 2025 रेज अॅन ऑब्जेक्शन यावरती तुम्ही क्लिक कराल. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ही पूर्ण काइंडली रीड द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन हे तुम्हाला थोडंसं रीडिंग करायचं आहे, ते तुम्हाला सांगत आहे मी. ऑल क्वेशन अलोंग विथ देअर ऑप्शन अँड द करेक्ट आन्सर विल बी डिस्प्ले सिक्वेंटली. म्हणजे तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स तुम्ही जो आन्सर दिलेला तो असेल आणि बाजूला करेक्ट आन्सर असेल. चूज द टाइप ऑब्जेक्शन फ्रॉम द ड्रॉप डाउन अगेन्स्ट द रिस्पेक्टिव्ह क्वेश्चन. कशा पद्धतीने रेज करायचं आहे, ते तुम्हाला मी सांगेनच. त्यानंतर यामध्ये इम्पोर्टंट जर बघितलं, वन्स यू मार्क ऑल ऑब्जेक्शन, यू विल हॅव मेक ऑनलाईन पेमेंट 1000 फॉर ईच ऑब्जेक्शन रेज. म्हणजे क्वेश्चनला तुम्ही ऑब्जेक्शन घेणार आहात, त्याला ₹1000 तुम्हाला पे करणार आहात. पण मी जे काही तुम्हाला आता मी सांगत आहे, ते चांगल्या पद्धतीने ऐका. तुम्हाला जर वाटत असेल, की सर हा क्वेश्चन रॉंग आहे, तर मला कमेंट्स या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये द्या. मी ऑब्जेक्शन रेज करण्याचा नक्की प्रयत्न करेन. सो त्यासाठी फक्त मला, की तुम्ही जो क्वेश्चन तुम्हाला रॉंग वाटतंय, की हा करेक्टच आन्सर आहे, तो तुम्ही मला डायरेक्टली कमेंट सेक्शनला द्या किंवा Instagramची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डायरेक्टली डी-एम करा तिकडे मला. तिकडून डायरेक्ट मी तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते मी रेज करण्याचा नक्की प्रयत्न करेन. सो डोंट वरी. ठीक आहे. त्यानंतर द एनी कॅन्डिडेट हू डाउट्स एनी क्वेशन or answer is incorrect, he or she
कॅन रेज पेइंग द ऑब्जेक्शन म्हणजे तेच तुम्हाला सांगितलं त्यामध्ये. जर तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचं आहे, इनकरेक्ट क्वेशन आहे, तर तुम्ही ₹1000 पे करून ते तुम्ही करू शकता आणि जर तुमचा तो आन्सर करेक्ट आला, तर ते तुम्हाला फीज रिटर्न करतील. म्हणजे ऑब्जेक्शन इज एक्सेप्टेड, द कॅन्डिडेट विल बी रिफंडेड 1000 जो काही तुम्ही पेमेंट केलेला आहे तो. पण जर तो क्वेशन किंवा तो ऑब्जेक्शन जर इनकरेक्ट असेल, तर तुमचे ₹1000 परत रिफंड होणार नाहीत. ओके. सो हे पण तुम्ही एकदा लक्षात ठेवा. सो डोंट वरी आपण हे रेज ऑप्शन करूया. बट त्यासाठी तुम्ही क्वेशन मला सांगा, की कोणता करेक्ट आहे आणि कोणता इनकरेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला त्या प्रोसीडला क्लिक करायचं आहे. प्रोसीडला क्लिक केल्याच्या नंतर ही तुमची क्वेशन यामध्ये दिसेल जसं की क्वेशन आयडी तुम्हाला दिसत आहे 2120251 सेक्शन लीगल ॲप्टिट्यूड आहे. त्यानंतर हा क्वेशन इथे जर आपण बघितलं, तर करेक्ट ऑप्शन काय आहे? 349603 म्हणजे 3496 राइज इन रोड ॲक्सिडेंट फॅटॅलिटी ड्यू टू हेड इंजुरीज आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स काय दिलेला आहे? 349602. सो यामुळे हा आन्सर इथे रॉंग येऊ शकतो. इथे 1 मार्क कट होऊ शकतो. तसंच जर दुसरा क्वेशन जर आपण बघितलं, तर करेक्ट ऑप्शन दिलेला आहे सीईटीने 349607 आणि कॅन्डिडेटने रिस्पॉन्स दिलेला आहे 349607. सो हा करेक्ट आन्सर आहे. सो याच्यासाठी 1 मार्क दिला जाईल. जो क्वेशन करेक्ट आहे, त्याला तुम्हाला 1 मार्क दिला जाईल. जो क्वेशन रॉंग असेल, त्याला 1 मार्क तो लेस केला जाईल. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला काउंट करायचं आहे. तुमचा स्कोर किती आलेला आहे. त्यानंतर त्या स्कोर जेवढा आला असेल तुमचा, तो तुम्हाला तुमच्याकडेच ठेवायचा आहे. त्यासाठी मी स्कोर व्हर्सेस पर्सेंटाइलची व्हिडिओ आज मी बनवणार आहे. ओके. त्यानंतर रेज कशा पद्धतीने करायचा आहे, जर तुम्हाला असं वाटतंय की हा सर आन्सर रॉंग आहे, तर रेज एंड व्ह्यू ऑब्जेक्शन यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केलं, तर सिलेक्ट ऑब्जेक्शन टाइप यावरती क्लिक करायचं आहे. इनकरेक्ट क्वेशन आहे का? तर ते तुम्ही क्लिक करा तिथे. क्वेशन इज आउट ऑफ सिलेबस आहे का? ऑल ऑप्शन इज इनकरेक्ट आहे का? मल्टिपल करेक्ट आन्सर आहे का? किंवा इनकरेक्ट की. यापैकी समजा इनकरेक्ट क्वेशन आहे, तर यावरती क्लिक करायचं आणि का इनकरेक्ट आहे त्याचं तुम्हाला इथे रिझन पण लिहायचं आहे आणि सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये जो तुम्ही सपोर्टिंग डॉक्युमेंट देणार आहात, म्हणजेच काय, की जे तुम्हाला रेफरन्स तुम्ही देणार आहात, तो रेफरन्स तुम्हाला यामध्ये फाईलमध्ये अपलोड करायचा आहे. रेफरन्सेसमध्ये बुक असेल तुमच्याकडे, न्यूजपेपर असेल, मॅगझीन असेल, ऑथेंटिक ऑफिशियल वेबसाईट लिंक तुम्हाला यामध्ये द्यायचं आहे. नॉर्मली बुक्स वगैरे असेल तर चांगलं त्यामध्ये प्रेफर करतात. ऑथरचं नाव द्यायचं आहे, एडिशन कोणतं आहे ऑथरचं, म्हणजे फर्स्ट एडिशन आहे का सेकंड एडिशन आहे आणि रेफरन्स पेज म्हणजे कोणता पेज नंबर आहे तो तुम्हाला द्यायचा आहे आणि यावरती सेव्ह करायचं आहे. हे सेव्ह केलं का हे सर्व तुमचं रेज जे काही ऑब्जेक्शन आहे, ते तुमचं फिल होऊन जाईल. अशा पद्धतीने रेज ऑब्जेक्शन तुम्हाला करायचं आहे. तो इनकरेक्ट क्वेशन असेल तेव्हा. ओके. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही क्वेशन करेक्ट आहेत, त्याचे स्कोर बघा आणि त्याचे पर्सेंटाइल कसे काढायचे त्याचे मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे या दिवसामध्ये तुम्हाला आजच्या दिवसामध्ये देऊन टाकेन. ठीक आहे. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा असा डाउट असेल, की सर मला ही पी-डी-एफ स्वरूपात पाहिजे. तर पी-डी-एफ स्वरूपात कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता ते तुम्हाला सांगतो. तर खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये डाउट होता, की सर ही ही जी पी-डी-एफ आहे ती आम्ही डाउनलोड कशा पद्धतीने करू शकतो? सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे Googleमध्ये गो फुल पेज एक्सटेन्शन हे लिहायचं आहे आणि फर्स्ट वाला जे आहे ऑप्शन गो फुल पेज स्क्रीन कॅप्चर यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केलं तर याच्यामध्ये तुम्हाला ॲड क्रोम असं येईल. तर त्यामध्ये ॲड करायचं आहे. ते ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला असेसमेंट जे आपले ऑब्जेक्शन आहे त्यावरती यायचं आहे आणि इथे जो टॅब जो दिसत आहे, तो एक्सटेन्शन इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि खाली जो दिसतोय त्यामध्ये गो फुल पेज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्याच्या नंतर तुमचं हे जे काही तुमची पी-डी-एफ आहे, जे काही पी-डी-एफ स्वरूपात तुम्हाला ते क्रिएट करून देऊन टाकेल. ओके. अशा पद्धतीने तुम्ही ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. काही डाउट असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. थँक सो मच.